नमस्कार. आपण ऐकत आहात काही असं काही तसं. वातावरण अगदी प्रसन्न आहे. सुखाची चाहूल लागण्याची शुभचिन्ह दिसू लागली आहेत. वारा रुणझुणत वाहतो आहे. अगदीच मंद वारा वाहिला असताना तर कदाचित कळलं देखील नसतं, आणि सोसाट्याचा वारा आला असता तर त्रेधा तिरपीट उडाली असती. पण आत्ता कसा तो अगदी रुणझुणत सुखकारक होईल असाच वाहतो आहे. घन गरजत बरसत आयो रे मधला तडतडाट आत्ता ऐकू येत नाहीये, तर घन नुसते घुणघुणत आहेत. घुणघुणत या शब्दाने आठवण होते आहे ती गुणगुणत ह्या शब्दाची, आणि लहान बाळाला रमवण्यासाठी खुळखुळा वापरतात त्याची देखील. ह्या दोन्ही इतकाच सुखद आहे. आत्ता येतोय तो मेघांचा आवाज. पण माझं मन मात्र ह्या कशातच रमत नाहीये. मला आता त्या भवतारक कान्ह्याची भेट लवकरात लवकर घडवून द्या. घनू वाजे घुणघुणा, वारा वाजे ऋणझुणा, भवतारकू हा कान्हा, वेगी भेटवा का. चंद्र आणि चांदण्यांचा शीतल प्रकाश कुणाला आवडत नाही. चाफ्याच्या सुवासाने मन कसं प्रसन्न होतं. चंदनाची शीतलता तर काय वर्णावी. त्याच्या नुसत्या सुवासाने देखील सुख शीतळ वाटतच. मग चंदन प्रत्यक्ष अंगाला लावल्यावर तर किती चांगलं वाटेल. पण नाही ना, तो देवकी नंदन भेटला नाही, त्यामुळे मला हे काहीच आवडत नाहीये. चंदनाने तर मला चटके बसल्यासारखे वाटतायत. भेटवा हो लवकर मला तो वनमाळी. चांद वो चांदणे, चापे वो चंदनू, देवकी नंदनू, बिन नावडेवो. कोमल मुलायम सुगंधी फुलांची शय्या तुम्ही माझ्यासाठी तयार केली. मला मात्र आपण आगीवर झोपलो आहोत असंच वाटतंय. ही आग लवकर विझवाल का हो. सुमनाची सेज शीतळ वो निकी, पोळे आगी सारिखी, वेगी विझवा का. मला रिझवण्यासाठी तुम्ही तुमच्या मधुर आवाजात गाणी म्हणता आहात. तुमचं गाणं ऐकून कोकिळा देखील आपला मधुर स्वर त्यात मिसळतीये. पण थांबवा हे सारं. मला ना ह्या कशानेच आणि कशाचंच सुख वाटत नाहीये. रूप, गंध, नाद, स्पर्श ह्या सर्वांना आणि ह्या सगळ्यांनी सुखावणारं काही नकोचंय मला आता. तुम्ही गातसा सुस्वरे, ऐकोनी द्यावी उत्तरे, कोकिळेवर जावे तुम्ही बाई आणो. एरवी कशातच मन रमलं नाही की दर्पणात स्वतःचं रूप पाहण्यात तरी मन मग्न होऊन जातं. पण आत्ता मात्र त्या दर्पणाचा मन शांत करण्यासाठी काहीच उपयोग नाही. उलट दर्पणात पाहून त्याच्या भेटीची आतुरता अजूनच वाढते आहे. कारण दर्पणात पाहिल्यावर मला माझं नाही तर त्याचंच प्रतिबिंब दिसतंय. कोणी केली ही अशी जादू. हा चकवा कोणी लावला. मन परत परत फिरून फिरून त्याच्या भेटीकडेच का ओढलं जातंय. त्या विठ्ठलाचंच आहे हे काम. दर्पणी पाहता रूप न दिसे वो आपुले, बाप रखुमा देवीवर विठ्ठले, मज ऐसे केले. विरहिणींची राणी म्हणावी अशी ही अप्रतिम विराणी कोणी लिहिलीये हे सांगायलाच लागू नये. त्या सिद्धहस्त कवीची नाममुद्रा या कवितेवर स्पष्ट उमटलेली आहे. शब्दांना उकार लावल्याने शब्द कसे लढीवाळ झालेत पहा. कशाच्या तरी आधाराने कशाला तरी धरून नुकतंच उभं राहू लागलेलं गोंडस बाळ आपल्या पायाला धरून उभं राहावं आणि आपण प्रेमभराने उचलून त्याला कडेवर घ्यावं, तसं हे शब्द वाचताना वाटतं. ह्या लढीवाळ शब्दांना अजून मनमोहक करतो तो रचनेतला अनुप्रास. घन आहे तिथे कान्हा आहे, चंदन आहे तिथे देवकी नंदन आहे, चोळी पोळी वनमाळी आहे. वनमाळी देखील नुसतं नाही तर कान्हो वनमाळी आहे. कृष्णाचीच अनेक रूपं, अनेक नावं,
माऊलींनी म्हटलंच आहे, अनंत रूपे अनंत वेशे देखिला म्या त्यासी, बाप रखुमा देवी वरू खूण बाणली कैसी. शब्दांचा अनुप्रास ही तर फार वरवरची खूण झाली. त्या शब्दांच्या अर्थातून ज्ञानेश्वर माऊली जे सुचवत आहेत ते पूर्णपणे समजून घ्यायला हवं. उदाहरणच द्यायचं तर अगदी पहिल्या कडव्यात कान्हा आहे. जीवनात रमणारा कान्हा आहे. उत्पत्ती आणि स्थितीचं कारण असणारं असं हे रमण आहे, म्हणूनच तो भवतारक आहे. बाह्य संवेदनांपासून कवितेचा प्रवास आत्मभानापर्यंत पोचतो आहे असं वाटतानाच लक्षात येतं की आता तर त्याही पलीकडे पोचणं आहे. अहंकाराचा पूर्ण लय झाला आहे. मी, माझा देह ही भावनाच नाहीशी झालीये. उरला आहे फक्त तो. असा मीचा लय व्हायला अनेक जन्मांची साधना हवी. तेव्हा कुठे माझ्या जागी तो दिसणार आहे. ही भावना माऊलीने अनेक वार वर्णन केली आहे. क्षेम देऊ गेले तव मीची मी एकली, किंवा मग आज अंतर्यामी भेटे कान्हो वनमाळी, किंवा अजून अनेकदा हे वर्णन आपण वाचतो. प्रत्येक वेळी तीच अनुभूती. श्रवण, कीर्तन, पादसेवन, स्मरण, अर्चन, वंदन, दास्य, सख्य ह्या सगळ्या पायऱ्या पार करून आत्मनिवेदनापर्यंत पोचणं ह्या शब्दातून प्रतीत होत आहे. सहसा कोणीही कवी कविता लिहिताना तेच शब्द कवितेत घेणार नाही. एकाच अर्थाचे अनेक शब्द आपल्याला भाषेत सापडतात, तसे ते कवितेत योजलेही जातात. ज्ञानेश्वरांचे शब्द भांडार तर अपरंपार होतं, पण इथे माऊली वेगी भेटवा आणि पोळे हे दोनदा लिहितात आणि त्यातून लक्षात येते ती विरहाची तीव्रता आणि भेटीची आतुरता. पंडित हृदयनाथांचं संगीत आणि स्वरसम्राज्ञी लता मंगेशकरांचा आवाज या विराणीशी इतके एकरूप झाले आहेत की ही विराणी मनात येताच ती चाल आणि तो स्वर ह्या सकटच आठवते. गाणाऱ्यांसाठी तर हे गाणं म्हणजे अख्खं वर्कशॉप आहे. शब्द उच्चारावेत कसे, शब्दातली भावना स्वरात व्यक्त कशी करावी, त्याचा हा वस्तुपाठच आहे जणू. घुणघुणामधला पहिला घ ऐका. मेघांच्या आवाजाचा भास होतो की नाही सांगा. शब्द फुले लेऊन आल्या या मालिकेच्या प्रस्तावनेत मी म्हटलंय की शब्दांमधला अवकाश शोधण्याचा हा तोकडा प्रयत्न आहे. आणि ह्यावेळी ज्या कवितेविषयी, ज्ञानेश्वरांच्या विराणीविषयी लिहिण्याचा मी प्रयत्न केलाय, त्यातल्या शब्दांमधला अवकाश शोधण्यासाठी तर हा एक जन्म अपुराच.